Hello everyone, my name is Archana Paul, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. So today we are going to discuss the topic antineoplastic agents. Antineoplastic agents, these are the drugs which are used in treatment of cancer or in treatment of neoplasm. They are called as antineoplastic agents. आता हे जे ड्रग आहेत अँटीनिओप्लास्टिक ड्रग्स हे मॅलिग्नंट डिसीज जसे की कॅन्सर याच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केले जातात. आता जसं आपल्याला माहिती आहे कॅन्सर इट इज अ व्हेरी डिफिकल्ट डिसीज टू ट्रीट अँड दिस हॅज बीन बिकॉज of lack of reliable diagnostic test for the early detection and not having the compounds which will cure any form of cancer. आता जसं आपल्याला माहिती आहे की कॅन्सरचं डिटेक्शन लवकर होत नाही, तसेच लॅक ऑफ टेस्ट डायग्नोस्टिक टेक त्यांची अवेलेबिलिटी कमी असल्यामुळं आपल्याला लवकर कॅन्सर झाला हे आयडेंटिफाय होत नाही. पण आता हे असे काही ड्रग आहेत जे कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केले जातात. त्यांच्यामुळं काय होतं, जो सर्वायवल टाईम आहे पेशंटचा तो काय होतो इन्क्रीज होतो. तसेच जी निओप्लाझमची ग्रोथ आहे, जी कॅन्सरची जी ग्रोथ आहे ती काय होते सप्रेस होते, कमी होत जाते. तसेच हे ड्रग ते पेनपासून रिलीफ भेटण्यासाठी पण यूज केले जातात. त्यांना म्हणतात अँटीनिओप्लास्टिक एजंट्स. These antineoplastic agents are categorized into following types depending upon their mechanism of action. आता mechanism of action नुसार त्यांचं क्लासिफिकेशन असं केलं आहे, दॅट इज अल्कलायटिंग एजंट्स, अँटीबायोटिक्स, अँटीमेटाबोलाइट्स, हार्मोन्स, प्लांट प्रोडक्ट्स अँड मिसेलेनियस कंपाउंड्स. So today we will discuss only two classes, that is alkylating agents and antibiotics. So first is alkylating agents. These alkylating agents are the drugs belonging to the different chemical classes and act by mechanism of alkylation. आता ह्या ड्रगला अल्कायलेटिंग का म्हटलं आहे, कारण ते अल्कायलेटिंग मेकॅनिझमनी ॲक्ट करतात. आणि ते काय करतात, दे ॲक्ट अपॉन अँड फिक्स बाय क्रॉस लिंकिंग टू गॉनिन बेस ऑफ RNA अँड देअर बाय अरेस्ट दी सेल डिव्हिजन. ते कुठे ॲक्ट करतात, जे RNA मध्ये जे गॉनिन बेस आहे त्याच्यावर काय करतात ते ॲक्ट करतात, आणि जे सेलचे डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन होत असतं ते काय करतात कमी करतात, अरेस्ट करतात. ते असतात अल्कायलेटिंग एजंट. अँड दी इम्पॉर्टंट क्लिनिकल यूजफुल एजंट फ्रॉम दिस क्लासेस आर, सो फर्स्ट इज दी बुसल्फॅन. त्याचं आयुपॅक नेम आहे टेट्रामिथिलीन डाय मिथेन सल्फोनेट. The properties and uses are, it occurs as a white powder and practically insoluble in water. It is active orally and given as a tablet in 2 to 4 mg daily in the treatment of myeloid leukemia. Busulfan tablets are official in pharmacopoeias. आता ही एक व्हाईट पावडर आहे, त्याची सोल्युबिलिटी दिली आहे, इट इज प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन वॉटर. आणि हा जो ड्रग आहे तो ओरली यूज केला जातो, टॅबलेटच्या फॉर्ममध्ये दिला जातो 2 to 4 mg डेली इन द ट्रीटमेंट ऑफ मायलॉइड ल्युकेमिया. मायलॉइड ल्युकेमिया हा एक कॅन्सरचा टाईप आहे. इट इज अ टाईप ऑफ कॅन्सर जो ब्लड आणि बोन मॅरोमध्ये होतो. त्याच्यामध्ये काय होत असतं, जे WBC आहेत ते जास्त प्रमाणात फॉर्म होतात. इट इज अ टाईप ऑफ कॅन्सर ऑफ ब्लड अँड बोन मॅरो वेअर दी एक्सेस ऑफ WBCs आर फॉर्म. This is about busulfan. Next is chlorambucil. This chlorambucil, the IUPAC name of chlorambucil is 4,4-bis-2 chloroethyl amino phenyl butyric acid. आता हा जो ड्रग आहे क्लोरम्ब्युसिल, this drug belong to nitrogen mustard class
It occurs as a white odorless powder and slightly soluble in water. It is active orally and given in 2 to 4 mg dose in sugar coated tablets, and it is useful in chronic leukemia, Hodgkin's disease and lymphocytic lymphoma. आता हा ड्रग्स आहे तो इट बिलॉंग्स टू द नायट्रोजन मस्टर्ड क्लास. व्हाईट कलरच्या पावडरमध्ये तो अवेलेबल असतो. ही जो ओडरलेस आहे, ओडरलेस पावडर आहे ती. सोल्युबिलिटी दिली आहे, इट इज स्लाइटली सोल्युबल इन वॉटर. आणि हा ड्रग क्लोरम्ब्युसिल ओरली दिला जातो शुगर कोटेड टॅबलेटच्या फॉर्ममध्ये. त्याचा डोस असतो 2 to 4 mg. आणि तो कुठे यूजफुल आहे, इट इज यूजफुल इन क्रोनिक ल्युकेमिया, हॉडगिन्स डिसीज अँड इन लिम्फोसायटिक लिम्फोमा. आता लिम्फोसायटिक लिम्फोमा हा एक कॅन्सर आहे दॅट अफेक्ट WBC सेल. हा एक कॅन्सर आहे, तो कशावर ॲक्ट करतो, अफेक्ट करतो, ज्या WBC सेल्स आहेत, व्हाईट ब्लड सेल्स, त्याच्यावर तो अफेक्ट करतो. आणि तसेच तो हॉडकिन्स डिसीजच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केला जातो. म्हणजेच हा पण एक कॅन्सर आहे ज्याच्यामध्ये इम्युन सिस्टीमवर ते काय करत असतो, ॲक्ट करत असतो. म्हणजे कॅन्सर ऑफ अ पार्ट ऑफ इम्युन सिस्टीम, त्यालाच म्हणतात लिम्फॅटिक सिस्टीम. त्याच्यामध्ये काय होत असतं, जे लिम्फ नोड आहे त्यांची एनलार्जमेंट होत असते हॉडकिन्स डिसीजमध्ये. म्हणजे तो हा एक कॅन्सर आहे इम्युन सिस्टीमचा. इम्युन सिस्टीममध्ये जी लिम्फॅटिक सिस्टीम आहे, त्या लिम्फॅटिक सिस्टीममध्ये जे लिम्फ नोड आहे त्यांची एनलार्जमेंट व्हायला सुरुवात होते आणि ते वाढत जातात. तर याच्या ट्रीटमेंटमध्ये, ह्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये हा क्लोरॅम्ब्युसिल हा जो ड्रग आहे तो यूज केला जातो. नेक्स्ट इज cyclophosphamide. The IUPAC name is 2-bis-2-chloroethyl amino per hydro 1,3,2-oxaphosphorine 2 oxide. The properties and uses are: it is a modified type of nitrogen, a mustard. It occurs as a monohydrate white crystal powder which gets discolored on exposure to light. ते एक मोनोहायड्रेट व्हाईट क्रिस्टल्स आहेत, क्रिस्टलाइन पावडर आहे, जी लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर ते डिस्कलर्ड होतात. इट इज स्टेबल बट ॲट हायर टेम्परेचर इट फॉर्म्स अनहायड्रस मटेरियल अँड बिकम्स अनस्टेबल. द सोल्युबिलिटी दिली आहे, वॉटरमध्ये सोल्युबल आहेत, बट सोल्युशन्स आर टू बी यूज इमिडिएटली आफ्टर प्रिपरेशन. त्याचे जे सोल्युशन यूज केले जातात ते प्रिपरेशनच्या वेळेसच इमिडिएटली बनवले जातात, म्हणजेच आधीच बनवून ठेवले जात नाहीत. अँड द ड्रग इज एम्प्लॉयड इन द ट्रीटमेंट ऑफ हॉडकिन्स डिसीज, रेटिक्युलर सॅक्रोमा अँड इन क्रोनिक लिम्फोसायटिक ल्युकेमिया, अल्सो इन ट्युमर्स ऑफ ब्रेन, ब्रेस्ट अँड अल्सो इन कार्सिनोमा ऑफ ब्रॉन्कियल ट्रॅक्ट. तर या कॅन्सरमध्ये हा जो ड्रग आहे तो यूज केला जातो. रेटिक्युलर सॅक्रोमा म्हणजेच एक मॅलिग्नंट ट्यूमर आहे ऑफ रेटिक्युलर टिश्यूज. त्याचा युजुअल डोस असतो सायक्लोफॉस्फॅमाइडचा 100 to 150 mg डेली, जो ओरली दिला जातो इन दी फॉर्म ऑफ टॅब्लेट्स ऑर बाय इंट्राव्हेनस इंजेक्शन. नेक्स्ट आहे डायकार्बॅझिन. त्याचा आयुपॅक नेम आहे 5,3,3-डायमिथिल ट्रायझिनो इमिडाझोल 4-कार्बॅक्झामाइड. Properties and uses of this dicarbazine are: it is a pale yellow crystalline powder slightly soluble in water, and the drug is given by injection and it should be stored below 8 degrees Celsius. हा एक येलो कलर क्रिस्टलाइन पावडर असलेला ड्रग आहे. सोल्युबिलिटी इज, जो स्लाइटली सोल्युबल आहे वॉटरमध्ये, आणि तो इंजेक्शननी दिला जातो. ड्रग इज गिवन बाय इंजेक्शन आणि तो बिलो 8 डिग्री सेल्सिअसला स्टोर्ड केला जातो. Next is Lomustine. The IUPAC name is 1,2-chloroethyl 3-cyclohexyl 1-nitrosurea. त्याच्या प्रॉपर्टीज दिल्यात: इट ऑकर्स ॲज अ येलो पावडर इनसोल्युबल इन वॉटर, सोल्युबल इन अल्कोहोल, अँड इट इज एम्प्लॉयड इन सायटोटॉक्सिक एजंट इन कॅप्सूल फॉर्म.
आता हा लुमस्टिन एक येलो कलर पावडर असलेला ड्रग आहे. सोल्युबिलिटी आहे त्याची जो वॉटरमध्ये इनसोल्युबल आहे, पण जे अल्कोहोल्स असतात त्याच्यामध्ये तो सोल्युबल आहे. तसेच तो कॅप्सूलच्या फॉर्ममध्ये दिला जातो ॲज अ सायटोटॉक्झिक एजंट. सायटोटॉक्झिक एजंट म्हणजे काय करतात, हे एजंट काय करतात, जे कॅन्सर सेल्स आहेत त्यांना काय करतात, डिस्ट्रॉय करतात, आणि सेलचं जे डिव्हिजन होत असतं त्यांना काय करतात, इनिबिट करतात. आणि हा जो ड्रग आहे तो कसा ॲक्ट करतो, जो ड्रग्स आहे तो ट्रान्सपोर्टेड होतो इन दी ब्लड स्ट्रीम थ्रू आउट दी बॉडी. नेक्स्ट इज मॅल्फॅलॅन. त्याचं केमिकल नेम आहे, आयुपॅक नेम आहे 4bis2 क्लोरोइथिल अमायनो यल फिनेलालिनाइन. The properties and uses of this malphalan are, ही देखील एक व्हाईट पावडर आहे. इट इज ओडरलेस, स्टेबल इन एअर अँड इन ड्राय स्टेट. इट इज स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर, मोर सोल्युबल इन अल्कोहोल अँड प्रोपिलिन ग्लायकॉल. हा जो ड्रग आहे तो ओडरलेस आहे, तो एअरमध्ये आणि ड्राय स्टेटमध्ये स्टेबल असतो. सोल्युबिलिटी दिली आहे, स्पॅरिंगली सोल्युबल आहे वॉटरमध्ये आणि मोर सोल्युबल आहे अल्कोहोलमध्ये आणि प्रोपिलिन ग्लायकॉलमध्ये. हा जो ड्रग आहे तो ओरली दिला जातो इन दी फॉर्म ऑफ टॅबलेट्स. त्याचा डोस असतो 6 mg. हा जो इनिशियल डोस असतो त्यानंतर 2 mg दिला जातो मेंटेनन्ससाठी. इन द ट्रीटमेंट ऑफ लिम्फोसायटिक ल्युकेमिया अँड मायलोमा. तसेच बाय इंट्राव्हिनस इंजेक्शननी पण दिला जातो इन द ट्रीटमेंट ऑफ मॅलिग्नंट न्यूओप्लाझम. नेक्स्ट आहे मस्टिन हायड्रोक्लोराईड. मस्टिन हायड्रोक्लोराईड त्याचं नेम आहे आयुपॅक NBIS2 क्लोरोइथिल मिथिलामाइन हायड्रोक्लोराईड. प्रॉपर्टीज अँड युजेस आहेत. इट ऑकर्स ॲज अ व्हाईट हायग्रोस्कोपिक क्रिस्टलाइन पावडर. ही एक व्हाईट हायग्रोस्कोपिक नेचर असलेली क्रिस्टलाइन पावडर आहे की जी वॉटरमध्ये सोल्युबल आहे. त्याचे जे ॲक्वियस सोल्युशन्स जे बनवले जातात ते अनस्टेबल असतात अँड लूज देअर ॲक्टिव्हिटी. आणि जे सोल्युशन्स असतात ते प्रिपेअर केले जातात फॉर इंजेक्शन पर्पज इमिडिएटली बिफोर यूज. आता ते अनस्टेबल असल्यामुळे ज्यावेळेस ते इंजेक्ट करायचे असतात त्यावेळेसच इमिडिएटली बनवले जातात विथ दी हेल्प ऑफ असेप्टिक मेथड. असेप्टिक टेक्निक यूज केली जाते. इट इज गिवन विथ सलाईन ॲज अ इंट्राव्हेनस इन्फ्युजन. IV थ्रू दिले जातात. आपल्याला माहिती IV इंट्राव्हेनस इन्फ्युजननी इन 400 मायक्रोग्रॅम्स पर kg ऑफ बॉडी वेट इन द ट्रीटमेंट ऑफ हॉडकिन्स डिसीज अँड इन रेटिक्युलम सेल सॅक्रोमा. हे जे बघतोय आपण अल्कालायटिंग एजंट बघतोय. नेक्स्ट आहे थिओटेपा. अल्कालायटिंग एजंटमधला शेवटचा आहे हा थिओटेपा. त्याच्यामध्ये त्याच्या प्रॉपर्टीज अँड युजेस आहेत. इट इज ऑल्सो व्हाईट क्रिस्टलाइन फ्लेक्स. इट इज फ्रीली सोल्युबल इन वॉटर बट सोल्युशन्स आर टू बी यूज इमिडिएटली. सेम आहे, ह्याचे जे सोल्युशन्स असतात ते अनस्टेबल असतात त्यामुळे जे ज्यावेळेस इंजेक्ट करायचे असतात त्यावेळेस इमिडिएटली बनवले जातात. जे एक व्हाईट क्रिस्टलाइन फ्लेक्स आहेत आणि ह्याचे जे इंजेक्शन असतात ते असेप्टिक मेथडनी बनवले जातात आणि 15 to 30 mg एवढा डोस दिला जातो बाय इंट्राव्हेनस रूट इन द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर ऑफ ब्रेस्ट अँड ओव्हरीज. ओव्हरीजच्या आणि जे ब्रेस्टचा कॅन्सर असेल तर त्याच्या ट्रीटमेंटमध्ये हे यूज केले जातात. आता नेक्स्ट आहे अँटीबायोटिक्स. आता अँटीबायोटिक्स आपण बऱ्याच वेळेस बघितलेले आहेत. काय असतात हे अँटीबायोटिक्स? हे मॅलिग्नंट टिश्यूच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केले जातात. ते काय करतात, DNA लेवलवर ॲक्ट करतात बाय इंटरफिअरिंग इन इट्स सिंथेसिस अँड द अँटीबायोटिक्स आर युजफुल. दे आर ॲज फॉलोज. त्याच्यामध्ये फर्स्ट दिलं आहे ॲक्टिनोमायसिन. त्यालाच म्हणतात डॅक्टिनोमायसिन पण म्हणतात. हे कशापासून ऑब्टेन केलं जातं तर स्ट्रेप्टोमायसियस पार्व्हुलस याच्यापासून ते ऑब्टेन केलं जातं. स्ट्रेप्टोमायसिस पार्व्हुलस ही एक बॅक्टेरियम स्पीसीज आहे फ्रॉम दी जीनस ऑफ स्ट्रेप्टोमायसिस आणि ती सॉईलपासून ऑब्टेन केली जाते. इट इज आयसोलेटेड फ्रॉम दी सॉईल आणि दी ॲक्टिनोमायसिन्स कंप्राइज अ नंबर ऑफ क्लोज रिलेटेड कंपाऊंड्स.
All of them contain 3-phenoxazone 1,9-dicarboxylic acid as a active group. म्हणजे हा त्यातला ॲक्टिव्ह ग्रुप आहे 3-phenoxazone 1,9-dicarboxylic acid. ही जी ॲक्टिनोमायसिन आहे ती रेड कलरची पावडर आहे विच इज सोल्युबल इन अल्कोहोल अँड अल्कोहोल वॉटर मिक्सचर. इट इज सेन्सिटिव्ह टू लाईट सो शुड बी केप्ट इन वेल क्लोज टाईट कंटेनर. Vials containing 0.5 mg of lyophilized powder are used in the drugs against sarcoma and Wilms tumor, and the mode of action that is intercalate into double helical DNA. This results in inhibition of DNA and RNA synthesis and depletion of RNA and proteins leads to cell death. एक रेड कलरची पावडर आहे जी सोल्युबल आहे अल्कोहोलमध्ये आणि अल्कोहोल वॉटर मिक्सचरमध्ये. तसेच ती लाईटला सेन्सिटिव्ह आहे. त्याच्या ज्या व्हायल्स असतात त्याच्यामध्ये 0.5 mg ऑफ लायोफिलाइज पावडर असते. आणि हा जो ड्रग्ज आहे तो सार्कोमा आणि विल्म्स ट्यूमरच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केला जातो. विल्म्स ट्यूमर म्हणजे त्यालाच म्हणतात नेफ्रोब्लास्टोमा की म्हणजेच इट इज अ कॅन्सर ऑफ किडनी की जो युजली स्मॉल चिल्ड्रनमध्ये फाउंड होतो. द मोड ऑफ ॲक्शन इज दॅट इज इंटरकॅलेट इंटू डबल हेलिकल DNA. ते काय करतं डबल हेलिकल DNA इंटरकॅलेट करतं. त्याच्यामुळं काय होतं इनिबिशन होतं कशाचं DNA अँड RNA सिंथेसिस आणि डिप्लेशन ऑफ RNA अँड प्रोटीन. त्याच्यामुळं काय होतं ते जे इमॅच्युअर सेल्स असतात ते काय होतात त्या सेल्सची डेथ होते. नेक्स्ट आहे डॉनोरुबिसिन हायड्रोक्लोराइड. तर हे it is obtained from fermentation of Streptomyces eucatus. The salt occurs as a red colored crystalline powder. It is soluble in water and alcohol. It is available as a lyophilized powder in 20 mg vials and it is used in the treatment of acute lymphocytic and granulocytic leukemias. The usual dose is 30 to 60 mg for 3 days. तरी स्ट्रिप्टोमायसिस ह्या ज्या स्पीसीज आहेत युसिटियस याच्यापासून फर्मेंटेशन करून ते ऑब्टेन केला जातो. आणि त्याचे जे साल्ट आहेत ते रेड कलर क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये ते अवेलेबल आहेत. त्याची सोल्युबिलिटी दिली आहे. इट इज सोल्युबल इन वॉटर अँड अल्कोहोल. वॉटर आणि अल्कोहोलमध्ये ते सोल्युबल आहे. तसंच ते इट इज अवेलेबल ॲज अ लायोफिलाइज पावडर इन 20 mg वायल्स. आणि ते ॲक्यूट लिम्फोसायटिक आणि ग्रॅन्युलोसायटिक ल्युकेमियाच्या ट्रीटमेंटमध्ये हा जो ड्रग आहे तो यूज केला जातो. द युजल डोस इज 30 to 60 mg फॉर 3 days. नेक्स्ट इज इट इज अ सेकंड लास्ट दॅट इज मिटोमायसिन C. इट इज ऑब्टेन फ्रॉम स्ट्रेप्टोमायसिस कॅसस्पिसोस. ह्याच्यापासून तो ऑब्टेन केला जातो. It is a blue-violet crystalline powder soluble in water and polar solvents. The crystalline material is stable at room temperature, but it is unstable in acid and bases. It is commonly used in combination with fluorouracil in treatment of breast, gastric, and pancreatic carcinomas, and the dose is 10 to 20 mg in a single dose. आता हा जो मिटोमायसिन आहे हा स्ट्रेप्टोमायसिस कॅस्पिसोसस हा एक स्पेसिस आहे ऑफ अँटिनोबॅक्टेरिया. त्याच्यापासून हा जो ड्रग येतो काय केला जातो प्रिपेअर्ड केला जातो ऑब्टेन केला जातो. हा मिटोमायसिन आहे हा एक ब्ल्यू व्हायलेट कलर क्रिस्टलाइन पावडर आहे की जी सोल्युबल आहे वॉटरमध्ये आणि पोलर सॉल्व्हंट्समध्ये. जे क्रिस्टलाइन मटेरियल आहे ते स्टेबल असतं रूम टेम्परेचरला बट इट इज अनस्टेबल इन ॲसिड अँड बेसिस. ॲसिड अँड बेसिसला ते काय आहे अनस्टेबल आहे. आणि हा जो ड्रग आहे मिटोमायसिन हा कॉम्बिनेशनमध्ये यूज केला जातो विथ फ्लोरोयुरेसिल इन द ट्रीटमेंट ऑफ ब्रेस्ट अँड गॅस्ट्रिक अँड पॅन्क्रियाटिक कार्सिनोमास यांच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केला जातो. आणि त्याचा डोस दिला आहे दॅट इज 10 to 20 mg इन ए सिंगल डोस. अँड द लास्ट इज फ्रॉम अँटीबायोटिक्स सिस्प्लास्टिन. इट इज अ कॉम्प्लेक्स. हा एक कॉम्प्लेक्स आहे जो ऑब्टेन केला जातो बाय ट्रीटिंग पोटॅशियम क्लोरोप्लास्टिनेट विथ अमोनिया. म्हणजे पोटॅशियम क्लोरोप्लास्टिनेट आणि अमोनियाची ट्रीटमेंट करून हा एक कॉम्प्लेक्स ऑब्टेन केला जातो. त्यालाच म्हणतात सिस्प्लास्टिन. ही एक व्हाईट सॉलिड पावडर आहे जी सोल्युबल असते वॉटरमध्ये आणि ती एक
10 ग्रॅम लायोफिलाइज पावडरच्या फॉर्ममध्ये सप्लाय केले जाते. इट इज एम्प्लॉईड विथ द कॉम्बिनेशन विथ ब्लिओमायसिन अँड विनब्लास्टिन. हे देखील एक अँटीबायोटिक्स आहे. यांच्या कॉम्बिनेशनमध्ये हा ड्रग दिला जातो फॉर द ट्रीटमेंट ऑफ मेटास्टॅटिक टेस्टिक्युलर ट्यूमर. इट इज ऑल्सो यूज इन ओरियन ट्यूमरच्या ट्रीटमेंटमध्ये पण यूज केला जातो. तसंच त्याचा युज्युअल डोस असतो 20 mg फॉर 5 days. सो आज आपण 2 क्लासिफिकेशन बघितले. एक बघितलं आहे अँटीबायोटिक्स आणि एक बघितलं अल्कायलेटिंग एजंट्स. जे रिमेनिंग क्लासेस आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. सो थँक्यू सो मच.